पिढीजात पाप दिंडोरी सेवा कशी तोडते ही बेडी. नमस्कार मंडळी, आज मी तुम्हाला एक असा विषय सांगणार आहे जो आपल्या आयुष्यात अनेक अडथळ्यांचं मूळ कारण असतो, पण आपण कधी त्याकडे गांभीर्याने पाहत नाही. तो म्हणजे पिढीजात पाप. हो मंडळी, आपल्या पूर्वजांनी केलेल्या चुकाचा, अपराधांचा परिणाम आपल्या आयुष्यावर का होतो? आपलं जीवन एकदम अडथळ्यांनी भरलेलं का असतं? संकट का पिढ्यानपिढ्या चालतात? याचं उत्तर आहे पिढीजात पाप. पिढीजात पाप म्हणजे काय? पिढीजात पाप म्हणजे आपल्या पूर्वजांनी केलेले दोष, चुकीच्या कर्मामुळे निर्माण झाले नकारात्मक ऊर्जा, जी त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांच्या वंशात राहते. ते पाप केवळ त्यांना भोगायचं नसतं, तर त्यांचा वंश म्हणजे आपण सुद्धा त्या कर्माचं फळ भोगतो. कधी नात्यामध्ये तणाव, कधी आर्थिक बिघाड, कधी आरोग्यावर परिणाम, कधी अपघात, कधी अनपेक्षित मृत्यू, तर कधी वाटच न लागणारी दुःखे. हे सगळं त्या पिढीजात कर्मामुळे होऊ शकतं. दिंडोरी प्रणीत परंपरा काय सांगते? स्वामी समर्थ दिंडोरी परंपरेत यावर एकच उपाय सांगितला आहे: सेवा, नामस्मरण आणि प्रायचित्ताने केलेली शुद्ध उपासना. स्वामी म्हणतात, भक्ता, पिढ्यांनी जे पेरले ते तू उपसावं लागेल, पण तू नाम घेतलंस तर मी तुला त्या कष्टातून बाहेर काढेल. दिंडोरी प्रणीत सेवा म्हणजे केवळ पूजा नव्हे, ती संपूर्ण आत्मशुद्धी आहे. ती सेवा म्हणजे आपल्या कर्माचं फळ स्वीकारत, त्या पापाचं प्रायश्चित्त करत, परमेश्वराप्रती समर्पण करणे. पिढीजात पाप तोडणारे 5 दिंडोरी उपाय. नंबर 1, दैनिक सेवा. रोज सकाळी संध्याकाळी स्वामी समर्थ या नामाचा जप. किमान 108 वेळा हे नाम जप जळत असलेल्या कर्माची राख करणारी ज्वाला आहे. नंबर 2, पिंड दान व पितृतर्पण. पूर्वजांची शांती महत्वाची आहे. दर अमावास्येला पितृस्मरण, गायला अन्नदान, तीर्थस्नान, ब्राह्मण भोजन हे करणे. नंबर 3,